या देशामधले सर्वाधिक एकभाषिक लोक उत्तर भारतात राहतात. तिथले मुसलमान उर्दू शिकतात, तिथले हिंदू हिंदी शिकतात, जमलं तर संस्कृत शिकतात, पण मुलं ते तिकडल्या ब्राह्मणांची शिक्षणातली भाषा आहे. या देशामधला मराठी माणूस तो मराठी पण शिकतो, हिंदी पण शिकतो, इंग्रजी पण शिकतो, गुजरात्यांबरोबर व्यवहार करताना गुजराती पण शिकतो, तेलुगू लोकांबरोबर व्यवहार करताना तेलुगू पण शिकतो. म्हणजे भाषेची प्लेट जी आहे ती अधिकाधिक विस्तारित करण्याचं काम मराठी माणूस करतो. उत्तर भारतीय लोकांना त्यांचं एक नेहमीच जे म्हणणं आहे, आम्हाला कळतं तुमचं पण आम्हाला बोलता येत नाही. किती वर्ष तुम्ही सांगणार हे असं? तुम्ही मुंबई शहरात 30-30 वर्ष काढली, तुम्ही युपी मध्ये 30 वर्ष राहिला एखादा मराठी माणूस आणि तो म्हणला की मला हिंदी समजतंय पण बोलता येत नाही, हाकलून देतील तिकडनं. तामिळनाडूमध्ये 5 वर्षाच्या वर तुम्ही राहू शकणार नाही. कर्नाटकामध्ये लोक रिक्षावर लिहितात की तुम्ही बाहेरनं आलेले असाल पण तुम्ही कन्नडमध्ये बोललात तर आम्हाला आनंद होईल. म्हणजे मराठी लोक अग्रेसिव्हली वागतात हा प्रॉब्लेम नाहीये, पुरेसे अग्रेसिव्हली वागत नाहीत हा प्रॉब्लेम.